तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमच्या आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर भावना आज आपण आहे ना असे कांड वागणार आहेत ना, नाही का, ते महेश मोठ्याचा कांड वागणार आहे आणि ते कोणते माधवी किंबॅट तिचे पण कांड बघणार आहे. आणि काय ते काल आपली नागपंचमी वगैरे झाली नाही का, 1-2 दिवस अगोदर, त्यातले पण जरासे ते नाही का हिरोईन कसे अशा नाचत्यात ना, ते पण आपण बघणार नाही का. त्याच्यावर जरासं रोस्ट करणार, रोस्ट नाही त्यांची पूर्ण जाणणारच आहे मी. आता ते बघा, आता तुम्ही पुढं पुढं हा. तर चला भाऊ व्हिडिओ चालू करूया. तर काय ना भाऊ, हल्ली नाही यायला झाले बरं का. घेऊ त्याला मारेन, तो याला मारेन, तू याची गाण मार, तू याची मार. हे काय चिवत्यापा चालू रे तुमचा. चिवत्या रील स्टारांनो. नुसतं तुम्ही याला मार, त्याला मार, याचा कांड कर, त्याचा कांड कर, आणि मग नंतर बस जेलमध्ये जाऊन नंतर मग पोलिस तुमच्या हाणतील बांबू मागून, नाही का रे. आणि काय भाऊ ना, माधवी कुंभार आहे नाही अगोदर ना आपले ते या अलेक्झांड्री त्याचे व्हिडिओ वगैरे बनवित होती नाही का. तू सोच मत कर अपने बारे में, क्योंकि सोच करेगी पुलिस तेरे बारे में. एक ही नहीं माधवी चुंबा. काय थोडस ते काय त्यांचं ते भांडणं वगैरे झाले असं ते नाही का, थोडस कटफिट मारल्यामुळे काय तो विषय असं ते मीडियामध्ये म्हणतात बरं का. ते जेवण हिने ना त्याला मारला नाही का, तो कोण येतो अथर्व जगताप, तो पण तोच येतो, प्रतीक शिंदेचाच भाऊ येतो पण नाही का. त्याच्याच ह्याच्यातला आहे तो पण. तो पण ते स्टंट फिंट तसलेच काहीतरी ते गाड्या गिड्या ट्रिप करीत तसला काहीतरी चुत्यापा करीतो तो पण अथर्व जगताप तो. आता त्यांच्या यांचा काय विषय असा ते मला माहित नाहीये, पण त्यांच्या ह्याच्यामुळे नाही काय माधवी चुंबार आणि ती कोण मैत्रीण आहे ती पण हिच्यागतच आहे. आता माझ्या तोंडात दुसऱ्या शब्द निघतात पण मला नाही बोलायचं, पण ही पण तिच्यागतच आहे नाही का, तिची पण मैत्रीण. या दोघींनी मिळून काहीतरी अजून 7-8 जण होती, त्यांनी मिळून काहीतरी त्याला मारला वाटतं. त्याच्यावरून हा कांड झालेला आहे. पण आहे ना भाऊ ना, आता मी आहे ना तुम्हाला एक खरं खरं सांगतो बरं का, या महाराष्ट्रामध्ये ना काय झालं मला आहे ना, हे काय लोकांना आता कळत नाही. कोणी रील स्टार चिवत्या कोणी उठतो कोणालाही मारितो, काही करीतो. एखादा काहीतरी खरं खरं बोलायला लागला तर त्याला मारणार नाही का. का तू खरं बोलला. एखादा काही बरोबर बोलतोय नाही का, काहीतरी समाजासाठी काहीतरी करतोय, काहीतरी बोलतोय. त्याच्यावर पण ऑफेंड होते, ती चिवत्या झाली रील स्टार. त्याच्यावर पण ऑफेंड होणार आणि त्या ऑफेंड होऊन ते मारणार. आणि मारल्याच्या नंतर यांना काय भेटणार, काहीच नाही, घंटा भेटणार. नंतर काय जेलमध्ये जाणार आणि तिथं काय तर भाऊ आता तर विषय काय, ते पोलीस त्यांचं ते बघून घेतील नाही का, विषय वगैरे सॉल्व्ह वगैरे करतील, काय असेल त्याचं ते बघून घेतील. महादेव चुंबार पिंबार ते काय असेल ते अथर्व जगताप फेकताप ते त्यांचं ते बघून घेतील. तर आहे ना भाऊ आता आहे ना काय ना, महेश द मोठे यांनी ना मिशा काढले बरं का, नाही मिशा दाढी गिडी काढले भाऊंनी नाही का, फुल नशेत नाही का, रात्री 90 पिंटी मारली असं सकाळी उतरली नाही, त्यात भाऊंनी व्हिडिओ बनवली. काय व्हिडिओ बनवली, मी छक्का दिसतोय ना, तुम्ही मला कमेंटमध्ये छक्का म्हणतो ना, तर राजसाहेब ठाकरेंनी त्यांनी पण त्यांची मिशा काढलेले आहे, मग त्यांना तुम्ही काय बोलणार. असा तू बोलणार महेश मोठ्या, मग ते मनसेचे कार्यकर्ते तू अबोचा नाही का सुधारणार. महेश द मोठ्या, तुझ्या काढू कमी गोठे महेश मोठे. आणि भाऊ मी आहे ना तुम्हाला हे सांगतो, महेश मोठ्या ना रात्रीची 90 त्याची ना उतरली नसती बरं का भाऊ, उतरलेली नसते. आहे ना तो आहे ना त्याच नशेमध्ये ना, तो सकाळी उठून तशाच व्हिडिओ बनव, काहीतरी चुत्यापा करीतो आणि इंस्टाग्रामवर अपलोड करीत असतो नाही का. तर भाऊ आता आहे ना महेश मोठ्याने असंच कांड केलं नाही का, ते काहीतरी चुत्या का तो राजसाहेब ठाकरेंना वगैरे बोलला आणि आपल्या हिंदू समाजाबद्दल बोलला, तर मग त्याची मग मारणारच आहे. आणि ते श्रावण मध्ये काय तो काहीतरी चिकन का मटन काहीतरी खात होता हॉटेलमध्ये बसून, दारू बिरू पित होता. तो म्हणतो मी 96 कोळी मराठा आहे, मी दारू पिणार, मी हे करणार ते करणार. अरे चिवत्या, तू दारू पे नाही तर मूत पे, आम्हाला काय सांगतो रे. आणि काय ते श्रावण मध्ये तू चिकन खातो हे खातो, ते तू पर्सनली राहू, तू आहे ना ते पर्सनली ठेव ना तुझ्या ह्याच्यात. इंस्टाग्रामवर काय तू चिवत्यापा करतो तू महेश मोठ्या. आणि महेश मोठ्या परत दुसऱ्या दिवशी काय करायचं, उतरल्यावर परत तेच करायचं नाही का. सॉरी बर का हिंदू भगिनींनो, सॉरी बर का, ज्यांची पण मनं दुखवली माझे त्याच्याकडून मनापासून सॉरी. आणि मी राजसाहेबांना बोललो त्यासाठी मनासमध्ये सॉरी. आणि मग तू पहिलंच का गुखाल्ला रे महेश मोठे.
महेश मोठे मी तुला आहे ना फायनल सांगतो, फायनल नाही का तू असे चुत्या तू काय पर्सनल असं ना ते तू पर्सनलच ठेव नाही का, असं काही असं सोशल मीडियावर तू टाकतो चुत्या काहीतरी होतं नाही का, तू कांड होतो त्यामुळेच तुला ते मनसेवाले आता बोचे वाचे फटके मारण्यासाठी तुझ्या मागे लागलेली. तू त्यांना फक्त भेटू नको भावा प्लीज, म्हणणं आहे तुला तुला नाही का, तू त्यांना भेटून नाही तर तू बोचा असा सुधवतील ना ते असा सुधवतील. तू काय म्हणतात 10 दिवस उठायचं नाही तू 10 दिवस. तर भावनो काय नाही, महेश मोठ्याचा वगैरे मॅटर वगैरे झालं बरं काय, या मॅटरचं काय येतं आता विषय क्लोज केला आपण. महेश मोठ्यावर आता मी काही बोलणार नाही. तर भावनो सोमवारी नाही का आपलं काय नागपंचमी होती, तर नागपंचमीच्या दिवशी आपल्या हिंदूंचा आपला तो काय म्हणतात सण होता. तर त्या त्या दिवशी काय कार्यक्रम झाला तुम्ही आहे ना ही रील बघा, त्यानंतर मी आहे ना तुम्हाला बोलतो नाही का. तर बघितलं का आपला हिंदू समाज नाही का, आपले काहीतरी कार्यक्रम असले ना असला चुत्या करणार, काहीतरी नाच गाणं असले त्या बाया गे बोलावणार नाही का, हा स्टेजवर असं नाचवणारा ते आयोजक थोडीशी नाही का अशी आम्ही केलं नाही का, आमच्यामुळे झालं नाही का, तुमच्यामुळे काही खेळ झालं रे, असले तुम्ही आयोजन करता का चुत्यांना. काहीतरी त्या बाया बोलावणार नाचवणारा सणांमध्ये, काहीतरी येडेपणा करणार तिथं चुत्यांना. वा रे वा वा, काय पोर आहे तुम्ही, काय पोर आहे. ती बाई पण तुला अशी असं केलं त्याने तिला पैसे दिले. आणि हा दुसरा तो पिवळा शर्टवाला आहे, मला तर वाटतं त्या भाऊचा आहे ना तो वेगळाच विचारात असेल नाही का. मला आता पकडलं या बाईनी हात लावलं मला, तो आहे ना वेगळ्या विचारात गेला असं नाही का. आता तू 10 दिवस उठणार नाही आता, त्याच विचारात असणार तो नाही का 10 दिवस. काय आहे ना मला तर वाटतं ते पिवळा शर्टवाला ना 10 दिवस झाला असं तो हागला पण नसता. सध्या थोबाड बघितलं तुम्ही, पहिलं तर भाऊ तू जाऊन त्या हागून ये रे, त्या पोटात ठेवू नको त्या बाई समोर, नाही तर हागशील गिगशील तू. अरे ही कोणती बॉयलर कोंबडी आणली तिथं, आणि तो माग कोण आहे तो तर कसला बघतोय भाऊ, तो म्हणतच ना आईच्या गावात काय येडेचाळी चालू राहिता, काय शिवत्यापा लावला या हिला नाचता येणार ना अंगण वाग काय ती नाचते ढुमडाम ढिमडाम ढुमडाम ढिमडाम. अरे काय तो शिवत्यापाशी. तर भावनं हे बघितलं की तुम्ही येड्या बोकाची अवलादी, तोच दांडा आहे ना तुझ्या ते नाही का, ते खाली एक जण उभा राहिला बघ तो दांडा घेऊन एवढा मोठा, तोच दांडा आहे तुझ्या घालाय पाहिजे माव. काय ते इशारे करतो रे चुत्या येड्या भोकाचे, काय ते चुत्यापणा करतो रे तुम्ही तिथं. डीजे समोर उभा राहणारा स्वतःला काय तिथं काय उभं राहिले काय तुम्ही, काय बोच्या खाली जाऊ द्या यांना काय बोलू. बादशाह समजत असेल तू बादशाच्या बोच्यात असा तो खाली नाही तो दांडका घेऊन थांबलेला आहे त्याने असं कॉम्बा पाहिजे तू यात, मग तुला कळेल काय रे. चुत्या कुठला काय ते इशारे करतो रे, चुत्यानं असली तुम्ही नागपंचमीची वेळेस चुत्या पकडणार येड्या भोकाच्या चे. तर भाऊंनो हे असले येड्या भोकाच्या ते चाळी ये बघून आता नाही डोकं फिका आता लय गरम झालेलं आहे भाऊंनो. आणि ते महेश मोठ्याने काय तो कांड केला तो चिवत्या, पण त्याचा पण एक वेगळा विषय चालू आहे. आणि ती माधवी कुंभार तिचा एक वेगळा विषय चालू आहे. नागपंचमीची वेळेस हे असले चिवत्या अवलदी काही ना काही करीत असतात येड्या भोकाचे चाळेगत. तर चला भाऊंनो भेटतो आता तुम्हाला. मग आता डोकं खराब झालं या चिवत्यांसमोर, काय म्हणतात या चिवत्यांचे व्हिडिओ बघून मग आता डोकं सरकलंय. अजून पण त्या बाया फे आता लय येत माझ्या व्हिडिओ नाही का, पण मला त्या दाखवायच्या नाहीये कारण की ते प्रायव्हसी विषय परत नंतर काय विषय झाला तर माय पण येऊ शकतो, त्यामुळे मला ते दाखवायचं नाही. आता एवढेच मी 2-3 दाखवले त्यावर तुम्ही समजून घ्या. तर चला भाऊंनो भेटतो तुम्हाला आता पुढच्या व्हिडिओत. तोवर तर लव्ह यू, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम, पीस आउट.